वीरेंद्र शास्त्री महाराजांनी तुकाराम महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर त्यांनी पुण्यात येत एकंदरीत तुकाराम महाराजांच्या शेळा मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेऊन माफीही मागितल्याचं पाहायला मिळतंय। बागेश्वर शास्त्री यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत येत मंदिराचं दर्शन घेतलं। त्यानंतरून मंदिराच्या विश्वस्तांचीही खरं तर भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्याकडनं जे वक्तव्य झालंय ते अनावधाने झाल्याचं त्यांनी सांगण्यात आलं। मला काहीशी चुकीची माहिती मिळाली होती आणि त्यानंतरून माझा जो अभ्यास आहे तो कुठेतरी कमी होता आणि त्यातून हे वक्तव्य झाल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आले। तर दुसरीकडे जे देहू संस्थांचे विश्वस्त आहेत त्यांनीही या संपूर्ण घटनेवरती पडदा टाकल्याचं पाहायला मिळतंय, कारण त्यांनीही माफी खरं तर केल्याचं एकंदरीत दिसून येतंय। अजित पवार गटाच्या खासदारांवरती कारवाई करण्यासाठी शरद पवार गट अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार गटासोबत असलेले खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गट सातत्यानं करताना पाहायला मिळतोय। त्यातच आज खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांनी सभापती जगदीप धनखड यांची भेट घेऊन प्रफुल्ल पटेल यांच्यावरती पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता सभापती या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेली शिंदे समिती आजपासून 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहे। आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेसह पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। अमरावतीमध्ये जर बघितलं तर कुणबी मराठा कुणबी अशीच नोंद जी आहे ती सापडली आहे। याशिवाय कुणबी क्षत्रिय मराठा किंवा मराठा अशा स्वतंत्र नोंदी सापडलेल्या नाहीत। त्यामुळे मराठा कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र व्यक्तींनी 24 नोव्हेंबर पर्यंत पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत असं आवाहन आता समितीकडून करण्यात येत आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये सहभाग असणार का या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यातच आता वंचित आघाडीच्या संविधान सभेचं आमंत्रण हे राहुल गांधी यांना धाडण्यात आलंय। त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वतीने देखील या सगळ्या प्रवेशासंदर्भामध्ये एक अनुकूलता दाखवल्याचं समजतंय। त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊन किती जागांची मागणी करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रमुख नेत्यांची आज बैठक बोलवली होती। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे विषय मांडण्यात आलेले आहेत। लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन त्यांनी आपल्या नेत्यांकडून आढावा घेतलेला आहे व निवडणूक कशा प्रकारे लढवावी या संदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत। मराठा आरक्षणाबद्दल मनसे पहिल्यापासूनच आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं या भूमिकेवरती ठाम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मराठी पाट्यांच्या संदर्भात ज्या व्यापाऱ्यांनी अजूनपर्यंत मराठी पाट्या लावल्या नाही आहेत त्यांना त्या लावण्यात याव्या अशा प्रकारच्या सूचना देखील या नेत्यांकडून देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे। हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांचं निवास आणि कार्यालयाचं वाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 001 क्रमांकाचं कार्यालय आणि विधान भवनात विशेष कक्ष प्रदान करण्यात आलेला आहे। मंत्र्यांच्या निवासाची सोय नागभवन आणि रविभवन येथे करण्यात आलेली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवन, नागभवन, रविभवन आणि इतर ठिकाणच्या कामांना वेग आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जात असते। मात्र यावर्षी कमी पाऊस आणि नंतर आलेल्या पावसामुळे कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे। या नुकसानीमुळे कांद्याच्या उत्पादनात प्रचंड अशी घट झाली आहे। उत्पन्न कमी असल्यामुळे नंदुरबार बाजार समितीत कांद्याला 40 ते 45 रुपये किलो भाव मिळत आहे। मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांनी आपला कांदा शेतात साठवणूक करून ठेवला आहे। आगामी काळात आणखीन भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा वेचणीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे। पूर्वी टोमॅटोला 100 रुपयापेक्षा अधिक भाव मिळाला होता। कांद्याला देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली नाही। शासन आपल्या दारी कार्यक्रम
हा भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावली होती। या दरम्यान आरोग्य विभागाच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटले तेव्हा मुख्यमंत्री यांनी त्यांना 10 मिनिटासाठी नंतर भेटू असे आश्वासन दिले। मात्र शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह नागपुरात रवाना झाले। या दरम्यान संतप्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद चौक भंडारा येथे चक्काजाम आंदोलन केला। यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी आता या 150 कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल केला आहे। वर्धा जिल्ह्याला मंजूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरामध्ये व्हावे या मागणीसाठी हिंगणघाट शहरात शासकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या 176व्या दिवशी हिंगणघाटकर नागरिकांनी हिंगणघाट शहरातील गांधी पुतळ्याजवळ टाळांचा गदरनाद आंदोलन केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वेगवेगळे आंदोलन करून हिंगणघाटकर प्रशासनाचे लक्ष वेधत आहे। अनेक वेगवेगळे नवनवीन आंदोलन या कृती समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात या आंदोलन तीव्र रूप धारण करेल असे यावेळी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने हिंगणघाटकर नागरिकांचा सहभाग दिसून आला। मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी सोशल मीडियात करण्यात आलेल्या बेताल आणि अश्लील वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गाव आज कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने यावेळी संत सावतामाळी चौकामध्ये जाहीर निषेध सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले। निमगाव केतकी गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवत आज या बंदला पाठिंबा दर्शवला आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आनंदगाव येथे आज धनगर समाजाच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले। धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर जालना येथील धनगर समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे हे तात्काळ मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज जालन्यातील परतूर तालुक्यातील आनंदगाव येथे धनगर समाजाच्या बांधवांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आहे। सरकारला जर धनगर समाजाच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर सरकारने उद्यापासूनच धनगर समाजास एसटी प्रवर्गातून प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे। महानगरपालिका विरोधात उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी आंदोलन छेडलेलं आहे। गोरगरिबांवर जे कारवाई होत आहे त्या कारवाईत भ्रष्ट अधिकारी हे विकासासकट जे मिळून कारवाई करत आहेत, त्यांना कुठलीही माहिती न देता त्यांच्यावर जे कारवाई होत आहे, जे पाणीचे कनेक्शन व लाईटीचे कनेक्शन कट करून यांच्यावर जे अन्याय होत आहे त्यांच्या विरोधात गोपाल शेट्टी यांनी आंदोलन छेडलेलं आहे। जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही। शिवसेनेतले अपात्र आमदार कोण याचा पेच अद्याप काही सुटत नाही राहिलेला आहे। आज पुन्हा एकदा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली सुनावणी जी आहे ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर मध्यवर्ती कार्यालयात विधान भवनात पार पडत आहे। या संपूर्ण सुनावणी दरम्यान सुनील प्रभू जे शिवसेनेचे व्हीप होते, प्रतोद होते, त्यांनी लागू केलेला व्हीप या संदर्भातली साक्ष उलट तपासणीचं काम जे ते या विधान भवनात सुरू आहे। आणि या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे वकील जे जेठ मलानी त्यांच्याकडून सुनील प्रभू यांना क्रॉस केलं जाते आणि त्यांची साक्ष उलट तपासणीच्या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत त्यांना विचारण्यात आलेले आहेत। या सगळ्यात अजून एक मुद्दा उपस्थित केला गेला तो म्हणजे की सुनील प्रभू यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या केल्यात असा मुद्दा जो आहे उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि त्याला उत्तर देताना सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे की मी एक इनिशियल साईन करतो आणि एक संपूर्ण साईन करतो, त्यामुळे त्या व्हीपवर असलेल्या दोन्ही सह्या ज्या आहेत त्या माझ्याकडेच आहेत, माझ्याच आहेत असंही त्यांनी ते थेट जे आहे ते मत मांडलेलं आहे। त्यामुळे काल एकंदरीत संपूर्ण दिवस चाललेली सुनावणी, आज 4.5 तासाहून जास्तचा कालावधी सुरू असलेली सुनावणी आणि पुन्हा एकदा उद्याही ही सुनावणी जी आहे ती विधान भवनात पार पडणार आहे। त्यानंतर 2 दिवसाचा जो आहे तो ब्रेक असणार आहे आणि 2 दिवसानंतर पुन्हा 3 दिवस सुनावणी जी आहे ती विधान भवनाच्या कार्यालयात पार पडणार आहे आणि त्यानंतर अधिवेशनाच्या दरम्यानही ही सुनावणी जी आहे ती सुरूच राहणार आहे। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण 11 महिने सुप्रीम कोर्टात आणि त्यानंतर अध्यक्षांच्या पटलावर याचा उत्तर किंवा याचा निकाल कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आदिवासी संघर्ष समितीकडून आज विक्रमगड येथे रस्ता रोको करण्यात आला। मनोहर विक्रमगड जव्हार या विक्रमगडमधील प्रमुख बाजारपेठेत हा रस्ता रोको करण्यात आला। राज्यभरातील शाळांचे सुरू असलेले खाजगीकरण रद्द करा, आदिवासी रोजगार हमी योजनेअंतर्गत आदिवासींना कामे द्या, बोगस आदिवासींची चौकशी करून कारवाई करा, धनगर समाजाला
आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नका या मागणीसाठी आदिवासी संघर्ष समितीकडून आक्रमक होऊन सरकार आदिवासींच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हा रस्ता रोको करण्यात आला। यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी झाल्या होत्या। यावेळेला सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी जवळपास महिनाभरापासून आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। मात्र कर्मचाऱ्यांच्या या संपाकडे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून नंदुरबार येथे आज आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेले कर्मचारी सहभागी झाले होते। या मोर्चात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर झाला असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार कधी लक्ष देईल असा प्रश्न आता आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल ओबीसी बांधवांची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजाला टिकणारे आरक्षण ओबीसीच्या आरक्षणातून न देता असा निर्णय घेण्यात आला आहे। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या छगन भुजबळ यांच्या ओबीसी एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील या मेळाव्यामध्ये करण्यात आले आहे। दुसरीकडे या मेळाव्यासाठी जिंतूर तालुक्यातून हजारो बांधव उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे। एकीकडे पाहता आज मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। तर दुसरीकडे आता हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला परभणी जिल्ह्यातून किती ओबीसी बांधव उपस्थित राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राज्यभरामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी निदर्शने, मोर्चे त्याचबरोबर आंदोलने होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये धनगर बांधवांनी एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी धनगर बांधवांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली। यापुढील काळामध्ये धनगर समाजाचा मार्ग जो आहे तो निकाली काढावा, अन्यथा यापुढील काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा धनगर बांधवांकडून यावेळी देण्यात आला। आणि आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा आढावा पूर्ण झालेला आहे। चहाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। बातम्यांचा ओघ पुढारी न्यूजवर असाच सुरू आहे।